हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 14 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये अरे यार, पण आज रविवारी या मालिकेचा एपिसोड नसतोच. पण या मालिकेत मागील आठवड्यात जे काही घडलंय आणि आता पुढे जे काही घडणार आहे ते खूपच इंटरेस्टिंग आहे. आपण त्याबद्दलच चर्चा करूया. तर मैत्रिणींनो, मागील आठवड्यात आपण पाहिलं की सखीने सरकारला जे चॅलेंज दिलंय की मी सखी सदन चाळीत 1 महिना राहून दाखवणार. त्या चॅलेंजच्या पहिल्या दिवशी सखीला आटे दाल का खरा भाव कळला की चाळीमध्ये राहण्याचं बोलणं आणि चाळीमध्ये खरोखर राहणं किती अवघड आहे. सखीला पहिल्या दिवशी वॉशरूम पासून ते घरात जेवण आणि पाण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींचा त्रास झाला आणि तिने चाळ सोडून पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावर जाण्याचं ठरवलं. पण तेथे गेल्यावर सरकार किती खुश आहे हे तिला दिसलं. मी हरल्यामुळे तिचा इगो सुखावला गेलाय आणि मी सरकारला नाही जिंकू देऊ शकत असा विचार करून सखीने चाळीमध्ये पुन्हा जाण्याचा निर्णय घेतलाय. आणि आता सखी ही कान्हाबरोबर चाळीमध्ये परत आलीये. मग आता चाळीमध्ये सखी तर राहणार, कारण तिने आता मनाशी घट्ट ठरवलंय की काहीही झालं, कितीही अडचणी आल्या तरी मला या चाळीत राहायचं आणि सरकारचं चॅलेंज पूर्ण करायचं. त्यात आता चाळीतील माणसं दाभडे मावशी, किरण, जान्हवी तिला चाळीत काहीच त्रास होणार नाही याकडे लक्ष देतील. कान्हा सुद्धा तिला सरकारचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे सखी हे चॅलेंज पूर्ण करेल एवढं मात्र नक्की. पण हे सगळं होत असताना कान्हाचं रहस्य हे हळूहळू उलगडत जाणार आहे. हा कान्हा नेमका कोण आहे हेच या मालिकेतलं सगळ्यात मोठं रहस्य आहे. आता सरकार ही मनस्विनी आहे, तेजस्विनी ही सखीची खरी आई आहे जिला मनस्विनीने लपून ठेवलंय. मनस्विनी, तेजस्विनी या दोघी सख्या बहिणी, हे सगळं सत्य आपल्या समोर आलंय. फक्त एकच सिक्रेट, एकच सत्य आपल्या समोर अजून आलेलं नाहीये आणि ते म्हणजे हा कान्हा नेमका कोण आहे. कान्हा सरकारला बर्बाद करायला आलाय, पण तो सरकारला बर्बाद करायला का आलाय? आपण कोणतीही गोष्ट करतो तर त्यामागे काहीतरी कारण असतं. कान्हा सरकारला बर्बाद करतोय, पण त्यामागचं कारण काय आहे? का त्याला सरकारला बर्बाद करायचंय? याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत. तर मैत्रिणींनो, आज आपण कान्हा नेमका कोण असू शकतो याबद्दल चर्चा करूया. आणि त्याची सगळ्यात पहिली केस किंवा सगळ्यात मोठी शक्यता अशी आहे, कान्हाने जेव्हा लग्नाआधी सखीला सांगितलं होतं की त्याचे आईबाप हे लहान असतानाच एका कार ॲक्सिडेंटमध्ये देवाघरी गेलीये आणि तो अनाथ आहे. आणि जर हे सत्य असेल, कान्हाने सखीला आपल्या आईबाबांबद्दल हे जे काही सांगितलंय हे जर का सत्य असेल, तर मग सरकारनेच चक्क कान्हाच्या आईबाबांचा ॲक्सिडेंट केलेला असू शकतो. कारण तेव्हा कान्हाने सांगितलं होतं की माझा वाढदिवस होता, माझे आईवडील मला कारमध्ये ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दुकानामध्ये शॉपिंग करण्यासाठी गेले होते आणि रस्ता ओलांडत असतानाच एका श्रीमंत व्यक्तीच्या कारने त्यांना जोरात धडक दिली आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि ही श्रीमंत व्यक्ती नक्कीच सरकार असेल आणि आपल्या आईबाबांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच कान्हा परत आलाय. सरकारच्या आयुष्यात येऊन तो सरकारचा बर्बाद करणारे, सरकारचा बदला घेणारे, हेच सगळ्यात खरं आणि मोठं कारण असू शकतं. कारण आपल्या आईबाबांसाठी नक्कीच कान्हा असं करू शकतो. कारण सरकारने जर त्यांचा ॲक्सिडेंट केला असेल तर सरकारमुळे त्याचं संपूर्ण बालपण, त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय. त्याचे आईबाबा कायमचे त्याच्यापासून दूर गेले. मग कान्हा याच गोष्टीसाठी सरकारला बर्बाद करायला आलाय, तिचा बदला घ्यायला आलाय. ॲक्सिडेंट हा होऊ शकतो, पण सरकारने रॅश ड्रायव्हिंग केल्यामुळेच हा ॲक्सिडेंट झाला असेल. ती किती बेदरकारपणे वागते, तिला समोरच्याच्या जीवाची किंमत नाहीये हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. कदाचित हा अपघात केल्यानंतर सरकार तेथून पळून गेली असेल आणि मग तिने अनेकांना पैसे खाऊ घातले असतील आणि स्वतः या प्रकरणातून सुटली असेल. त्यामुळेच कान्हाचा तिच्यावर राग आहे आणि कान्हा आता मोठा झालाय आणि तिला बर्बाद करण्यासाठी आलाय. ही पहिली शक्यता असू शकते. मग या पहिल्या शक्यतेला अनुसरूनच आपल्याला कान्हाचं भूतकाळ आणि कान्हाचं भविष्य समजायला हवं. एकतर कान्हाचे जेव्हा आईबाबा हे देवाघरी गेले तेव्हा कान्हा हा एकाकी पडला. मग कान्हा जो मोठेपणा करतो, त्याच्या हातात जे हिऱ्यांचं ब्रेसलेट असतं, महागाचा चष्मा असतो, जो फ्रेंच परफ्यूम तो वापरतो, किंवा सखीला जेव्हा रक्ताची गरज होती तेव्हा रक्ताच्या एका बाटलीसाठी तो चक्क 10 लाख रुपये द्यायला तयार होता. हा एवढा पैसा कान्हाकडे कोठून आला
हा पैसा कान्हाचा आहे की दुसऱ्या कोणाचा आहे, तर हा सगळा पैसा कान्हाचाच आहे. कान्हा हा सरकारपेक्षा, सखीपेक्षा सुद्धा 10 पट जास्त श्रीमंत आहे. एका खूप मोठ्या संपत्तीचा मालक आहे. कान्हाला जी लाल गाडी भेटायला येते, या लाल गाडीमध्ये एक माणूस बसलेला असतो. या माणसाचा चेहरा आपल्याला आजपर्यंत कधीच दिसला नाहीये. त्याच्या हातात फक्त एक छडी असते आणि तो कान्हाशी बोलत सुद्धा नाही, इशाऱ्यानेच बोलतो. नक्कीच हा माणूस कान्हाचा गॉडफादर असू शकतो. कान्हाचा आजोबा, काका, कोणीतरी नातेवाईक किंवा कान्हाच्या कंपनीचा मॅनेजर असू शकतो. म्हणूनच तो कान्हाला या प्लॅनमध्ये साथ देतोय. कान्हाला जे काही हवं असतं, मग ते पैसे असो, महागड्या वस्तू असो, तोच कान्हाला आणून देतो. हा माणूस नेमका कोण आहे हे तर आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये कळेल. पण कान्हा हा खूप श्रीमंत आहे एवढं मात्र नक्की. कारण जेव्हा लग्नाच्या आधी सरकारने चक्क ACPला कॉल केला होता. ACP म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. विकीने सखीला किडनॅप केलं होतं आणि सखीला शोधून काढण्यासाठी सरकारने ACPला कॉल करायचं ठरवलं. पण कान्हाने ACPला नाही तर ACPच्या बॉसला, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस DCPला कॉल केला होता. याचा अर्थ सरकारपेक्षा मोठी पहोच, मोठी ओळख कान्हाची आहे. आणि माणूस हा सरकारपेक्षा जास्त श्रीमंत असेल तरच त्याची ओळख आणखीन वरची असू शकते, हे मात्र नक्की. त्यामुळेच कान्हा हा सरकारपेक्षा जास्त श्रीमंत आहे. करोडपती नाही तर अरबपती आहे एवढं मात्र नक्की. पण सरकारचा बदला घेण्यासाठीच तो एका ड्रायव्हरचं नाटक करतोय, गरीब असल्याचं नाटक करतोय, सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी करतोय आणि सखी सदन चाळीमध्ये एका छोट्याशा खोलीत राहतोय, हे सुद्धा खरं. पण ज्या दिवशी सरकारला आणि सखीला त्याचं सत्य कळेल त्या दिवशी या दोघी हादरून जातील एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, ही पहिली शक्यता झाली की सरकारने कान्हाच्या आईबाबांचा अपघात केला, त्यांचा ॲक्सिडेंट केला, तिच्यामुळेच कान्हाचे आईवडील देवाघरी गेले, कान्हा अनाथ झाला, म्हणून कान्हा हा सरकारचा बदला घ्यायला आलाय. ही पहिली शक्यता झाली. आता आपण दुसऱ्या शक्यताचा विचार करू आणि ही शक्यता म्हणजे सरकार आणि कान्हा या दोघांचं काहीतरी नातं आहे. याआधी आपण असा विचार केला होता की कान्हा हा सरकारचा मुलगा आहे, पण तसं होऊ नाही शकत. कारण जर तसं असेल तर सखी ही कान्हाची बहीण झाली आणि या दोघांचं लग्न झालंय ते तर शक्य असणार नाही. त्यामुळे सरकार आणि कान्हा यांचा तसा काही डायरेक्ट संबंध नसेल. पण आपल्याला माहिती आहे की सरकार म्हणजे मनस्विनी ही आधीपासूनच पैशांची हापापलेली होती, पैशांची लालची होती. त्यामुळे तिला पैसा हवा होता. जेव्हा तिने तेजस्विनीच्या आयुष्यात एंट्री घेतली तेव्हा ती यासाठी आली होती की तेजस्विनीचं लग्न हे राघव कामत बरोबर झालंय. राघव कामत खूप श्रीमंत आहे आणि मनस्विनीच्या डोळ्यामध्ये तेजस्विनीचं हे ऐश्वर, ही श्रीमंती खुपली, हे सगळं माझं व्हायला हवं, म्हणून तिने राघवचा काटा काढला. त्यानंतर तेजस्विनीला या काल कोठडीमध्ये डांबून ठेवलं आणि मग ती स्वतः तेजस्विनी बनली. तिला कोणी तेजस्विनी हाक मारू नये म्हणून तिने सगळ्यांना मला सरकार हाक मारा असं सांगितलं. म्हणजे तिला कुणी आपल्या तेजस्विनी हाक मारतंय, माझं नाव कुणी घेत नाहीये याचा त्रास सुद्धा होणार नाही, हा सगळा तिचा प्लॅन होता. पण तेजस्विनीच्या आधी कदाचित तिने कान्हाच्या आईबाबांबरोबर हे सगळं केलं असेल. जेव्हा कान्हाचे आईबाबा यांचा संसार सुखाचा सुरू होता त्याच वेळेस कदाचित मनस्विनी त्यांच्या आयुष्यात गेली असेल आणि कान्हाच्या आईबाबांमध्ये तिने गैरसमज निर्माण केले असतील. कान्हाच्या बाबांना तिने डोरे टाकून, लाईन मारून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला असेल, ज्यामुळे कान्हाची आई दुःखी झाली आणि कान्हाच्या वडिलांना सोडून कान्हाला घेऊन ती दुसरीकडे राहायला गेली, असं सुद्धा होऊ शकतं. जर ही केस असेल तर यामध्ये कदाचित कान्हाचे आईबाबा अजूनही जिवंत असतील आणि या गाडीमध्ये जो माणूस कान्हाला भेटायला येतो, कान्हाच्याकडे ती छडी असते, तो माणूस कदाचित कान्हाचे वडील असू शकतात. कान्हाच्या वडिलांनी आणि कान्हाने मिळून हा प्लॅन बनवला असेल. कारण त्यांच्या आयुष्याचं नुकसान हे सरकारमुळे झालंय, मनस्विनीमुळे झालंय. मनस्विनीने तरुण असताना कान्हाच्या वडिलांना त्यांच्या आईपासून दूर केलं असेल, त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण केले असतील आणि कान्हाला सुद्धा आपल्या वडिलांचं प्रेम नाही मिळालं. कदाचित कान्हाची आई आज या जगात नसेल. त्यामुळेच कान्हा आणि कान्हाचे वडील हे दोघे एकत्र येऊन सरकारचा बदला घेण्यासाठी येथे आले आहेत आणि सरकारला बर्बाद करण्यासाठी हा सगळा प्लॅन बनवत आहे. ही सुद्धा दुसरी केस असू शकते किंवा मग
तिसरी शक्यता ही असेल की कान्हा आणि सरकार यांचा कोणताही डायरेक्ट संबंध नसेल, तर कान्हा हा एखादा श्रीमंत व्यक्ती तर आहे, पण तो एखादा पोलीस ऑफिसर, IPS ऑफिसर असू शकतो किंवा मग एखादा सिक्रेट एजंट, इन्कम टॅक्स ऑफिसर सुद्धा असू शकतो. सरकारने आजपर्यंत खूप काळे धंदे केलेत, खूप पैसा जमवलाय आणि सरकारचं सत्य समोर आणण्यासाठी, सरकारने काय काय घोटाळे केले आहेत ते समोर आणण्यासाठीच कान्हा तिच्या आयुष्यात आलाय आणि सरकारच्या जवळ राहून सरकारचा विश्वास संपादन करून सरकारचं सत्य संपूर्ण जगासमोर आणायचं असं त्याने ठरवलेलं असेल. म्हणजे कान्हा हा सिक्रेट एजंट, IPS ऑफिसर किंवा इन्कम टॅक्स ऑफिसर सुद्धा असू शकतो, जो सरकारला संपूर्ण जगासमोर नेस्तनाबूत करण्यासाठी आलाय, तिचं सत्य संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी आलाय. तर मैत्रिणींनो, या 3 शक्यता सगळ्यात जास्त प्रखर आहेत. सगळ्यात पहिली तर की सरकारनेच कान्हाच्या आईबाबांचा अपघात केलाय, त्यांचा जीव घेतलाय, त्यामुळे आपल्या आईबाबांचा बदला घेण्यासाठी कान्हाला सरकारला बर्बाद करायचंय. दुसरी शक्यता म्हणजे सरकारने जसं तेजस्विनी आणि राघव कामतच्या आयुष्याचं वाटोळ केलं, तसंच कान्हाच्या आईबाबांमध्ये सुद्धा सरकारने गैरसमज निर्माण केले असतील, त्यांना एकमेकांपासून दूर केलं असेल, म्हणून कान्हा सरकारचा बदला घ्यायला आलाय. किंवा मग कान्हा हा एखादा पोलीस ऑफिसर, इन्कम टॅक्स ऑफिसर, सिक्रेट एजंट असू शकतो, जो सरकारने केलेले काळे धंदे उजागर करण्यासाठी सरकारच्या आयुष्यात आलाय आणि सरकारचं सिक्रेट तो संपूर्ण जगासमोर आणणार आहे. मग नेमकं काय सत्य आहे, तुम्हाला काय वाटतं, नक्कीच कमेंट करून सांगा. तर मैत्रिणींनो, ही तर झाली कान्हाची गोष्ट, की कान्हा हा नेमका कोण आहे, त्याचं सिक्रेट काय आहे. पण त्यापेक्षा मोठं सिक्रेट आहे ते म्हणजे राघव कामतचं. राघव कामतचं काय झालं असेल. सगळ्यात मोठी शक्यता ही सुद्धा आहे की कान्हासला भेटायला जो माणूस येतो, ज्याच्याकडे छडी आहे, तो माणूस कदाचित राघव कामत असू शकतो. कारण राघव कामत हा असा एकमेव व्यक्ती आहे ज्याला मनस्विनी आणि तेजस्विनीचं सत्य माहिती आहे. एकदा तेजस्विनीच मनस्विनीला म्हणाली होती की राघव असा या जगातील एकमेव माणूस आहे किंवा होता ज्याला तेजस्विनीची बहीण मनस्विनी आहे, या दोघी जुळ्या बहिणी आहे, ही गोष्ट माहीत होती. कदाचित जेव्हा सरकारने तेजस्विनीची जागा घेतली आणि तेजस्विनीला लपवून ठेवलं, त्याच वेळेस राघवला ही गोष्ट समजली असेल की ही माझी बायको नाहीये, नक्कीच ही मनस्विनी आहे. त्यामुळे त्याने हा जाब मनस्विनीला विचारला असेल आणि आपलं भांडं सगळ्या जगासमोर फुटणार, आपलं सत्य सगळ्यांना समजेल, या भीतीने मनस्विनीने चक्क राघवला मारण्याचा प्रयत्न केला असेल. आणि प्रत्येक मालिकेत घडतं तसंच कदाचित तिने राघवच्या गाडीचे ब्रेक फेल केले असतील आणि राघवला एखाद्या मोठ्या दरीमध्ये ढकलून दिलं असेल. सगळ्यांना असं वाटलं की राघव आता या जगात नाहीये, तो मेलाय, परंतु राघव वाचला असेल. पण या अपघातामुळे कदाचित त्याला पॅरालिसिस झाला असेल, त्याची वाचा गेली असेल, त्याला बोलता येत नसेल, अनेक वर्ष त्याची मेमरी गेली असेल, पण त्यानंतर त्याची मेमरी परत आली, स्मरणशक्ती परत आली आणि तेजस्विनी आणि मनस्विनीचं सत्य त्याला आठवलं. मनस्विनीने आपलं आयुष्य कसं बर्बाद केलं हे सगळं त्याला आठवलं. पण तोपर्यंत अनेक वर्ष निघून गेलेले असतील आणि तेजस्विनीने संपूर्ण संपत्ती आपल्या ताब्यात घेतली असेल आणि राघवला असं वाटलं असेल की आता जर आपण तेजस्विनीचं सत्य संपूर्ण जगाला सांगितलं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. त्यामुळे राघवने चक्क कान्हाला हाताशी धरलं असेल आणि कान्हाला हाताशी धरून त्याने हा सगळा प्लॅन बनवलाय. राघव तर आता मनस्विनी म्हणजेच सरकारच्या समोर नाही येऊ शकत, पण कान्हाला हाताशी धरूनच त्याने मनस्विनीला, सरकारला बर्बाद करायचा प्लॅन बनवला असं असू शकतं. म्हणजेच सखीचे आई आणि सखीचे बाबा हे दोघेही जिवंत आहेत आणि नक्कीच कान्हामुळे हे दोघे सुद्धा सखीला भेटतील आणि सखीच्या आयुष्यात पुन्हा आनंदाला उधाण येणारे, एवढं मात्र नक्की. पण सरकार एवढ्या लवकर हरणारी नाहीये, एवढ्या लवकर हार मानणारी नाहीये. कारण कान्हा आणि राघव हे जरी दोघे जिवंत असले तरी सुद्धा सखीची खरी आई तेजस्विनी ही अजून सरकारच्या ताब्यात आहे. आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंय की तिने चक्क तेजस्विनीच्या डोक्याला बंदूक लावली, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. सखीने तिचा थोडासा अपमान केला, हे तिला सहन झालं नाही आणि तिने चक्क आपल्या अड्ड्यावर जाऊन, आपल्या कालकोठडीमध्ये जाऊन तेजस्विनीला मारण्याचा प्रयत्न केलाय. या सीनमध्ये पाहून तर असंच वाटतंय की तिने तेजस्विनीवर गोळी चालवली,
पण कदाचित असं घडलं नसेल, कारण जर सरकारने इतक्या वर्ष तेजस्विनीला जिवंत ठेवलंय, तिला इतका त्रास दिलाय, तिचा इतका छळ केलाय, तर नक्कीच तिचा काहीतरी उद्देश असेल आणि ती नक्कीच कोणत्याही परिस्थितीत तेजस्विनीला मारणार नाही. फक्त तिला घाबरवण्यासाठी तिने ही गोळी चालवलेली असेल. आणि आता सत्य काय हे तर आपल्याला सोमवारच्या एपिसोडमध्ये कळेलच. मैत्रिणींनो, हे तर झालं कान्हाचं सत्य काय, राघव जिवंत आहे की नाही, सरकारचं सत्य काय याबद्दल. पण हे सगळं व्हायला खूप दिवस लागणार आहे. कान्हाचं सत्य आपल्याला कळायला सुद्धा अजून महिने किंवा वर्ष सुद्धा लागू शकतं. सरकारचं सत्य सगळ्यांसमोर येणं किंवा सरकारने आजपर्यंत जी काही पापं केली आहेत त्या पापांची तिला फळं भोगावं लागणं, तिला शिक्षा मिळणं, हे सुद्धा पाहायला अजून खूप महिने वर्ष सुद्धा लागू शकतं. परंतु हे सगळं होत असताना आपल्याला पुढील काही एपिसोडमध्ये काय पाहायला मिळणार आहे, तर पुढील काही एपिसोडमध्ये आपल्याला सखी आणि कान्हा या दोघांमध्ये लग्नानंतर होईलच प्रेम हे पाहायला मिळणार आहे. हे दोघे कसे एकमेकांच्या जवळ येतात, कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात हे पाहायला मिळणार आहे. दोघांचा रोमांस पाहायला मिळणार आहे. मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा सखी आणि कान्हाची ओळख झाली होती, त्यानंतर सखी आणि कान्हाची आधी भांडणं झाली. सखी कान्हावर चिडली. सखीला समजलं की कान्हा सरकारचा माणूस आहे. पण त्यानंतर जेव्हा हळूहळू कान्हा आणि सखीच्या लग्नाचे विविध विधी व्हायला लागले, मग मेहंदी असो, संगीत असो, लग्न असो, या सगळ्यांमध्ये सखीचा कान्हावर पूर्ण विश्वास बसला आणि सखी कान्हाच्या प्रेमात पडली. हळदीमध्ये आणि मेहंदीमध्ये तर ती कान्हासाठी वेडी झाली होती. पण त्यानंतर लग्न झाल्यावर कान्हाने तिला सरकारच्या घरी परत आणलं. तो सरकारचा घर जावई बनला. त्यामुळे सखी दुखावली गेली. सखीला खूप वाईट वाटलं आणि या दोघांमध्ये मोठे गैरसमज निर्माण झाले. पण आता जेव्हा कान्हा आणि सखी हे चाळीतील एकाच खोलीत राहत आहे, तेव्हा या दोघांमध्ये नक्कीच या सहवासातून प्रेम निर्माण होईल, एवढं मात्र नक्की. कारण पहिल्या दिवशी तर कान्हाने सरकारची ऑर्डर ऐकली की सखीला त्रास द्यायचा. मग त्याने घरातील सगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू दूर नेऊन ठेवल्या. सखीला काहीच मिळू दिलं नाही. सखी ही भुकेने व्याकुळ झाली. आधीच तिला वॉशरूमचा त्रास झाला आणि त्यात घरात खायला काही नाही मिळालं, म्हणून सखीला खूप वाईट वाटलं आणि ती सरकारच्या घरच्या दिशेने निघाली. पण सरकारचा हा आनंद पाहून कान्हाला सुद्धा वाईट वाटलं. कान्हाने विचार केला, मला सरकारला बर्बाद करायचंय, ते माझं उद्दिष्ट आहे. पण ते मला वेगळ्या मार्गाने सुद्धा पूर्ण करता येईल. त्यासाठी मी सखीला नाही दुखावू शकत, तिला नाही त्रास देऊ शकत. आणि मग कान्हानेच एक प्लॅन बनवला. त्याने सखीसमोर सरकारचे गोडवे गायले, सखीला नावं ठेवली. त्यामुळे सखीचा इगो दुखावला गेला आणि सखीने ठरवलं की काहीही झालं तरी सुद्धा मी सरकारचं चॅलेंज पूर्ण करणारच. सरकारच्या बंगल्यावर परत येणार नाही आणि सखी सदन चाळीमध्ये 1 महिना राहून दाखवणारच. त्यामुळे सखीने आता मनाशी पक्क ठरवलंय की ती चाळीत राहणार आणि कान्हाने सुद्धा ठरवलंय की तो सखीला चाळीत राहण्यासाठी मदत करणार, कोणताही त्रास देणार नाही. त्यामुळे आता सखी आणि कान्हा हे कमीत कमी पुढील 1 महिना चाळीमध्येच राहणार आहे, एकत्रच एका खोलीत राहणार आहे. आणि नक्कीच या दोघांमध्ये सहवासातून प्रेम निर्माण होईल, एवढं मात्र नक्की. लग्नानंतर प्रेम होतंच आणि त्यात कान्हा आणि सखी आधीच एकमेकांच्या प्रेमात पडलेत. फक्त एका गैरसमजामुळे त्यांच्यामध्ये भांडण होतंय, दुरावा निर्माण झालाय. हळूहळू तो गैरसमज सुद्धा दूर होईल आणि हे दोघे पुन्हा एकदा एकमेकाच्या प्रेमात पडतील, एवढं मात्र नक्की. पुढील काही एपिसोडमध्ये आपल्याला सखी आणि कान्हाची लुटुपुटूची भांडणं पाहायला मिळतील. त्याचबरोबर या दोघांमध्ये हळूहळू प्रेम कसं निर्माण होतंय ते पाहायला मिळेल, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना कान्हा आणि सखी या दोघांचं प्रेम पाहण्यासाठी? या दोघांमधील लुटुपुटूची भांडणं होत असताना हळूहळू प्रेम कसं फुलतंय या दोघांचा रोमांस पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा. कारण आता पुढील काही दिवसांमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. सरकारचा तिकडे जळफळाट होत असेल, ती तडफडत असेल की कोणत्याही परिस्थितीत सखीला सखी सदन चाळीतून पुन्हा एकदा आपल्या घरी बोलवायचं. ती कान्हाला एकानंतर एक ऑर्डर सोडणार, मी तुला एवढे पैसे देते, तू माझा माणूस आहे, माझी ऑर्डर ऐकायची, असं काहीतरी कर ज्यामुळे सखी ही लवकरात लवकर सखी सदन चाळीतून या घरी परत आली पाहिजे. कान्हा तिला फक्त हो हो करतो, बोलतो, म्हणतो असं बोलेल, पण तो असं काहीच करणार नाही. तो उलट सखीला या चाळीत जास्तीत जास्त कसं राहता येईल याकडे लक्ष देणार. त्यामुळे सखी
सरकारचं चॅलेंज जिंकणार आणि याचा असा परिणाम होईल ज्यामुळे सखीला या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करायची गरज पडणार नाही आणि ती सरकारच्या नावावर ती प्रॉपर्टी करणार नाही. त्यामुळे सरकारचा खूप जळफळाट होईल. सरकार चिडेल की ही प्रॉपर्टी माझ्या नावावर नाही झाली. पण या 1 महिन्यामध्ये कान्हा पुन्हा एकदा सखीचं मन जिंकणार